सर, अपना नाम बताइए और अपनी समस्याओं को लेकर आप उपायुक्त से मुलाकात की है, क्या मांग है, क्या किस तरह की कार्रवाई चाहते हो बताइए। मी माजी मुख्याध्यापक नवघर मराठी शाळा क्रमांक 13 आणि माजी संघटना अध्यक्ष शिक्षक प्राथमिक शिक्षक संघटनेचा मी माजी अध्यक्ष होतो। 6 वर्ष मी अध्यक्ष म्हणून काम केलं। शिक्षण काम पहिलं आणि त्यानंतर शिक्षकांच्या समस्याला प्राधान्य देऊन मी 6 वर्ष शिक्षकांचा प्रमुख म्हणून काम केलं। या महानगरपालिकेतले भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना मी प्रथम घालवलं। मी अध्यक्ष झाल्यानंतर मला प्रशासन अधिकाऱ्यांनी बोलावलं होतं की 50-50। मी म्हटलं 50-50साठी आलेलो नाही, मी माझ्या शिक्षकांसाठी आलेलो आहे। ज्या शिक्षकांच्या समस्या असतील त्या शिक्षकांच्या समस्या सुटणं हे माझं आद्य कर्तव्य आहे। मी चहा तुम्हाला पाजतो, मला कोणी पाजण्याची गरज नाही, अशा स्पष्ट भाषेत माझी प्रशासन अधिकाऱ्याला मी सुनावलं। माझी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अर्थमंत्री महाराष्ट्र यांना सूचित करायचं आहे की आम्ही 70, 80, 85च्या पुढील निवृत्त शिक्षक आहोत आणि 7व्या वेतन आयोग अशी फरक बिलं आमच्या निवृत्त शिक्षकांनी काढून दिलेली आहेत। त्याला या गोष्टीला 6 महिने झाले, परंतु अद्यापही त्यातला 1 पैसाही आम्हाला मिळालेला नाही। ही आमची खरी खंत आहे। आम्ही व्यथित शिक्षक लोक आहोत, परंतु आमच्या जो फरक आहे तो आम्हाला जर वेळीच मिळाला तर आमच्या आरोग्यासाठी तो वापरता येईल आणि आमचा जो फरक आहे तो आम्हाला उपयोगात आणता येईल। आम्ही गेल्यानंतर आमच्या वारसदारांना मिळून त्याचा काही उपयोग नाही, तर ह्या फरकाचा उपयोग आम्हाला झाला पाहिजे आणि म्हणून आज आम्ही माननीय उपायुक्त मीरा भाईंदर महानगरपालिकांना श्री शिंदे सर यांना आज सर्व निवृत्त शिक्षक भेटलो। ते एवढ्यासाठी की आमच्या कामं वेळच्या वेळी व्हावीत, आमची फरक बिलं वेळच्या वेळी मिळावीत आणि निवृत्ती वेतन दरमहा प्रत्येक 1 तारखेला मिळावं ही आमची रास्त अपेक्षा आहे। आम्ही शिक्षक मंडळी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे आणि आमचं काम टाकून आम्ही कुठेही हिंडलो नाहीत, फिरलो नाहीत। आमचं प्रथम काम आणि मग शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी मी सतत झटलेलो आहे। 1966 पासून शिक्षकांची वेतन निश्चिती असो, फरक बिलं असो, मी स्वतः काढून दिलेली आहे। ती 6व्या वेतन आयोगापर्यंत काढून दिलेली आहेत, पण आजचा 7वा वेतन आयोग आम्हाला फरक मिळालेला नाही। निवृत्ती वेतनात ते समाविष्ट केलेलं आहे फिक्सेशन करून, परंतु फरक बिलं अजून मिळत नाही। आम्ही दोन्ही कार्यालयात माननीय आयुक्त, उपायुक्त, शिक्षण आणि माननीय शिक्षणाधिकारी मीरा भाईंदर नगरपालिका भाईंदर यांना वारंवार भेटून सुद्धा आमची कामं होत नाही। हे महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण संचालकांनी आणि उपशिक्षक संचालक मुंबई विभाग यांनी दक्षतापूर्वक आमच्या समस्यांचं निराकरण करावं एवढीच विनंती करण्यासाठी माननीय शिंदे साहेब, उपायुक्त मीरा भाईंदर यांना आम्ही भेटून आत्ता निघत आहोत। परंतु 26 जानेवारी 2024च्या आत आमची फरक बिलं मिळाली नाहीत तर झेंडावंदनाच्या दिवशी आम्ही आयुक्तालयाच्या कार्यालयासमोर धरणे धरू एवढे निश्चित सांगतो आणि ते सुद्धा न कळवता मग आम्हाला कोणाच्याही परवानगीची आवश्यकता नाही। माननीय मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, अर्थमंत्री आणि मीरा भाईंदरच्या प्रशासकांनी आमची निवेदन लक्षपूर्वक हे द्यावं, लक्षपूर्वक ऐकून हे द्यावं अशी मी विनंती करतो। पुनश्च एकदा आपणा सर्वांना विनंती करून माझे 2 शब्द पूर्ण करतो। जय हिंद,
जय महाराष्ट्र। तो अपनी समस्याओं को लेकर उपायुक्त से मुलाकात की है, कितने टीचर्स आए हैं और कहाँ कहाँ गए बताइए। टीचर अभी आए 35 टीचर आए और सब बाहर से आए, विरार से आए, पालघर से आए, बॉम्बे से आए, बॉम्बे सेंटर से आए अब, और उनका एज है 82 ऐसे एज के लोग हैं। और हम सब लोग टीचर है जो पेंशन लेते हैं, उसमें हयात जो है वो 152 लोग हैं और 22 लोग मरे हुए हैं, मैंने फैमिली पेंशन लेते हैं। ऐसे 172 लोगों का पैसा हमारा मिलना मांगता है, फ़र्क मिलना मांगता है 7वां एक का। किस तरह का आश्वासन मिला उपायुक्त? अभी उन्होंने बोला 1 महीने के अंदर देते हैं, पर मालूम नहीं है क्योंकि वो चेक ही नहीं करते। मैंने खुद वो सब बना के दिया है, फाइल 19 मई को उनको हाथ में दिया है, वो चेक ही नहीं, सादर ही नहीं करते। इधर आएगा हेड ऑफिस में तो आगे जाएगा, पर वो लोग उधर से हमारी शिक्षण अधिकारी उसके ऊपर कुछ काम नहीं करती। आप लोग ने शिक्षण अधिकारी पे भी कई आरोप? हाँ, वही मातेकर उसको कुछ बोलने को गए तो उसने डायरेक्ट मेरे को ऐसा बोला है, आप मेरी कंप्लेंट वरिष्ठ को करो, मैं भीख डालती नहीं, किधर भी करो। और मैं बोला मैं तो सेवानिवृत्त है, तो बोलता है कि मैं तेरे को मेघ मारेगी, मैं तेरी अड़वनुक करेगी, तेरा दूसरा कुछ कर नहीं सकती, अड़वनुक करेगी। और सचमुच उसने 6 महीने में अड़वनुक की है। टीचर लोगों का ग्रेजुएटी है, मेरे को खुद को मिला है, और टीचर लोग 13 लाख उनका बचा है, उनको देती नहीं, हो पैसा ही नहीं देती, हो ग्रेजुएटी पेंशन बिक्री वो कुछ देती नहीं। क्या मांग करना चाहेंगे महाराष्ट्र के मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री? पैसा देना मांगता है ना उन्होंने, हमारा शासन सब महाराष्ट्र को मिला, पूरा महाराष्ट्र में 1 हफ्ता 2 हफ्ता 3 हफ्ता मिला और हमको 1 पैसा भी मिला नहीं। खाली मीरा भाईंदर वंचित है। 1 महीने का समय दिया, अगर 1 महीने में अपनी मांग को नहीं मांगा जाता, हाँ, तो हम लोग 26 जनवरी को उपोषण के लिए तैयार है। पेंशन भी नहीं मिलता। पेंशन क्या है, पेंशन का काम अगले अगस्त तक एक क्लार्क कर रही थी, वो 1 तारीख को देती थी हमको। यह अभी दूसरे है ना, टालाटल रखते नहीं है। और 7 तारीख 5 तारीख होने के बाद हम फ़ोन करेंगे आयुक्त को, तब ये लोग इधर से पेपर देते हैं। ऑनलाइन हुआ है काम, तो भी ऑनलाइन काम नहीं करते, और काम जिसको आता है उसको रखते नहीं हो। मैडम सोनाली मैडम जो है शिक्षण अधिकारी, उसको वो ही ठीक नहीं है, और हमारा वाकड़े सर, ये दोनों ध्यान देते नहीं। मुंबई रफ्तार न्यूज़ की खबरें पसंद आने पर हमारे YouTube चैनल को सब्सक्राइब करें और लाइक करें।